रामानं युद्ध जिंकलं ते लक्ष्मण आणि हनुमानाला संकट घेऊन, आणि तुम्ही आम्हाला कल्टी मारून हाऊसन निघाला तिकडे एकटं लढायला. बघितला काय झाला परिणाम? अरे पण मस्करी करायला गेलो मी. दोस्ती तेवढं चालत नाही का? शंकर दादा, दोस्ती येऊन 2च दिवस झालेत, डायरेक्ट एवढी मोठी उडी मारलीत. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. मार्गदर्शन करतो ना, ऐका जरा आमचं. ए बाबा, आता काय करायचं ते सांगा. पहिलं वहिनीनं जाऊन सॉरी म्हणा आणि विषय मिटवून टाक. मग चल आत्ताच्या आता सॉरी बोल. मी कुठं बसू? तू डोक्यावर बस माझ्या आता. शंकर, शंकर माझी गाडी बंद पडली आणि मला एका ठिकाणी अर्जंट जायचंय. सोडशील मला? अहो, हजार न सोडणार. ए डंबेल, त्यांच्या गाडीचं बघ काय झालं ते. तुम्ही बसा. गौरीच होणार शंकरची नवरी. सिक्युरिटी म्हणून काय आणलं का? म्हणजे गहाणवटीला काही आणलंय का? जमीन, घर, कागदपत्र, सोनं, दागिनं. ज्या रकमेचं कर्ज घेणार ना, त्या रकमेची मालमत्ता आमच्याकडे गहाण ठेवावी लागेल. म्हणजे उद्या तुम्ही आमचं कर्ज फेडलं नाही तर ते ऐकून आम्हाला आमचे पैसे वसूल करता येतील. असलं काही बी नाही माझ्याकडं. मग नाही देता येणार कर्ज. बँक बी नाही देणार. असं बोलू नका. लई आशेनं आले तुमच्याकडं. आजवर मी एकटीनं माझ्या पोरीसनी वाढवलं, शिकवलं. आजवर कधी कर्ज घ्यायची एवढंच नाही आली हो माझ्यावर. पण आता माझा नाईलाज आहे. माझ्याकडं गहाण टाकायला माझ्या शब्दाशिवाय दुसरं काही बी नाही. पण तुम्ही माझ्याबद्दल हरिपूरला कोणाच बी विचारा, हा कोणी बी सांगल, मी तुमचा एकूण एक पैसा व्याजासंगट परत करणार. घेतलेला पैसा बुडवणाऱ्या विचारांची नाही आहे मी. प्रश्न विचाराचा नाही हो, ऐपतीचा आहे. या कर्जाच्या सापळ्यात असा आहे ना, मोठे मोठे बर्बाद होता तो. आणि आमचा अनुभव सांगतोय, तुम्हाला आमचं कर्ज फेडता येणार नाही. याद. मातोश्री, गावात लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. तुमच्या दारात पण जाऊ नये असं म्हणत शिव्या शब्द देतात. हे सगळं माहीत असून बी आज तुमच्या दारात आली आहे मी. यावरनं माझी गरज ओळखा. तुमच्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही इलाजच नाही. लोक आमच्याबद्दल काय बोलतात माहिती आहे आम्हाला. पण तुम्ही अशी पहिली व्यक्ती आहे जी आमच्या तोंडावर हे बोलले. आवडलं आम्हाला. तुम्ही निर्मळ मनाच्या साध्या बोळ्या आहे म्हणून आपुलकीने सांगतोय. नका अडकू या कर्जाच्या जाळ्यात. बाकी आम्हाला माफ करा. अहो काय होतंय? हा, असं काय करायला? काय होतंय? काय हॉस्पिटलला जाऊ का? गाडी काढायला सांगा. अहो अगं पाणी दे ना तू. बघत बसली नुसती. घ्या. हळू
पाणी दे. आता पाणी घ्या. घ्या दादा घ्या. काय नाही, घास अडकलेला होता असं कधी कधी. हो बरं वाटतं ना का जाऊया दवाखान्यात? हा मातोश्री काळजी नका करू. घास अडकलेला म्हणून त्यांना त्रास होत होता. आता ठीक आहे. धडधाकट माणसासनी होत तसं कधी कधी. काळजी करू नका. आता बरं वाटेल त्यांना. हा, हा. येते. थांबा. आज तुम्ही आमचं सर्वस्व वाचवलंय. इसला घेऊन जा. नाही, कर्जासाठी नाही केलं मी. माहिती आहे आम्हाला. आमचा नियम आहे, सिक्युरिटी गॅरंटी घेतल्याशिवाय आम्ही कर्ज देत नसतो. पण माणसाचं चरित्र हीच त्याची सगळ्यात मोठी गॅरंटी, आणि ती मिळाली आम्हाला. आमचा तुमच्या शब्दावर विश्वास आहे. अरविंदजी यांना 20 लाख द्या. हो. नाही उपकार झाले. नाही उपकार झाले. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय तुम्ही कधीच तोडणार नाही. माहिती आहे आम्हाला. आणि तुम्ही तो विश्वास ज्या दिवशी तोडाल त्या दिवशी आमच्यावरचा विश्वासच तुटला असं समजा. असं नाही होणार. कधीच नाही होणार. नेमकं कुठे जायचंय? मातोश्रीच्या घरी. काय झालं? ते तुम्ही म्हणलं होतात ना की त्या घरापासून लांब राहायचं. मग आता परत त्याच घरी कसं जाणार ना? अरे एक अर्जंट काम आहे, चल ना जाऊ. नाही, मी शपथ घेतल्या त्या घरापासून लांब राहणार म्हणून. बरं एक काम कर, तू उतर, मी जाऊन येते. दोस्तीसाठी एवढं पण नाही करणार. पण ती बुलेट घरापासून लांब लावायच्या. हा हा. येतात. मी चालू करून देतो. सावकाश.